शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळेतर्फे शिक्षक दिनानिमित्त जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व सत्कार समारंभ संपन्न। याबाबत वृत्त असे की दरवर्षीप्रमाणे धुळे जिल्हा परिषद धुळे शिक्षण विभाग प्राथमिक मार्फत जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असते। यावर्षी देखील सदर कार्यक्रम आज 5 सप्टेंबर 2024 रोजी कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद धुळे या ठिकाणी दुपारी 2 वाजता सदर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती धरतीताई देवरे अध्यक्षस्थानी होत्या। तर यावेळेस जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सभापती सोनीबाई कदम, सभापती ज्योतिताई बोरसे, सभापती हर्षवर्धन दैते, सभापती कैलास पावरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, माध्यमिक शिक्षण अधिकारी मनीष पवार यांच्या हस्ते सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तर यावेळेस 4 शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी प्राथमिक शिक्षक श्रीमती रुक्मा महारू पाटील, जिल्हा परिषद शाळा गोताने, तालुका जिल्हा धुळे, श्रीकांत दिलीप अहिरे, प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा डांग शिरवाडे, तालुका साक्री, जिल्हा धुळे, नरेंद्र श्रीराम पाटील, प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा जुने आच्छी, तालुका सिंदखेडा, जिल्हा धुळे, श्रीमती प्रतिभा रमेश बारी, प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा आडते खुर्द, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे या 4ही शिक्षकांना उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना धुळे जिल्हा परिषद शिक्षण विभाग वतीने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी जाहीर करण्यात आला। त्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात आला। यावेळेस सर्व 4ही शिक्षक हे आपल्या परिवारासह या ठिकाणी पुरस्कार वितरणासाठी उपस्थित होते। तर त्याचबरोबर विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षण अधिकारी महेंद्र सोनवणे यांनी केले। तर यावेळेस या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रसंगी या ठिकाणी अध्यक्षा धरतीताई देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी या ठिकाणी मोलाचे असे मार्गदर्शन केले। त्याचबरोबर सभापती हर्षवर्धन दैते यांनी देखील या ठिकाणी शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेल्या शिक्षकांना देखील त्यांनी यावेळेस शुभेच्छा दिल्या। तर या प्रसंगी या ठिकाणी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर देवयानी कुवर वाघ, शिक्षण विस्तार अधिकारी यांनी केले। तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षण अधिकारी गेंदीलाल साळुंके, श्रीमती अनिता रणदिवे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती दीप्ती बाविस्कर, कनिष्ठ सहाय्यक व सर्व शिक्षण विभागातील प्राथमिक विभागातील कर्मचारी वृंद यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। यावेळी शिक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता। असा शिक्षक ही व्यक्ती तरी करत नाही, तसं पदाधिकाऱ्यांनी इथं आपणही वशिला देऊ नये, काय वशिला करायची गरज नाही। आणि माझी सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती, तुम्ही तरी कोणाला फोन करू नका। कशासाठी करायचा फोन? तुमचं काम जर चांगलं असेल, तुमचं जर जसं आता धरतीताईंनी भेट दिली ती श्रावण गावीच्या शाळेत, आता श्रावण गावी साहेब हा आमचा मूळचा आंबळीचा आहे, तिथं विष्णूचा अवतार आहे, निद्रा अवस्थेतील अवतार आहे श्री कन्हैयालाल महाराज मंदिर, तिथं नित्य नियमाने तो सेवा करतो सकाळी 6 वाजता। आणि तो त्याचं परत शिक्षकाचं पेशाचं कामही अत्यंत 100% तो न्याय देतोय, आदर्श म्हणत नाही, न्याय देतोय। मग अशा शिक्षकाचं जेव्हा काम कुठं पदाधिकाऱ्याला भावतो तेव्हा त्याचा विशेष सन्मान आपण करतो। पण यापुढे आपण कोणीही कोणासाठी शिफारस करू नये। तुमच्या संघटनेत तर खूप त्रासदायक आहे शिक्षकांच्या, आणि त्याच्यासाठी तुम्हाला अजून एक समन्वय समिती स्थापन करावी लागलेली आहे, तरी तुमच्यात समन्वय होतो ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे। या प्रसंगी आपण क्षमा करावी। सध्याचा प्रोटोकॉल बऱ्याच वर्षी तुटून जातो। इथं उपस्थित असताना या सभागृहामध्ये
जसं मला देवदादांनी सांगितलं का हा तुमचा एक सन्मान. कुटुंबांना आमच्यातर्फे पुनश्च एकदा अभिनंदन आणि त्यांचे विशेष अभिनंदन. मला वाटतं या सभागृहामध्ये आपण जे बसलेलो आहोत ते वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. माननीय पदाधिकारी असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, शिक्षक असतील. या सर्वांमध्ये एक बाब कॉमन आहे, ती म्हणजे शालेय जीवन आणि शालेय जीवनामध्ये लाभलेले शिक्षक. आणि प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात घडलेला आहे, त्याच्यामध्ये दडलेले आहेत ते कोणतरी एक शिक्षक. मला आठवतं मी स्वतः बुलढाणा जिल्ह्यातला एक छोट्याशा गावातला आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये 4थ्या वर्गामध्ये शिकलेलो आहे. जिल्हा परिषद शाळेनंतर जवाहर नवोदय विद्यालयासाठी तयारी करून घेणारे 5व्या वर्गाचे शिक्षक असतील, नवोदयमध्ये शिकवणारे शिक्षक असतील, त्यानंतर 11वी-12वीला लातूरला शिकवणारे असतील किंवा ग्रॅज्युएशनला शिकवणारे असतील किंवा IASच्या परीक्षेसाठी शिकवणारे शिक्षक असतील. याच्यातले एक जरी योग्य व्यक्ती नसती मिळाली शक्यतो आज मी इथे नसतो. शिक्षकासारखे रोज वागणे, शिक्षकाने विद्यार्थ्यांशी आदर्श शिक्षकासारखे रोज वागणे, आजूबाजूला पसरलेला शैक्षणिक अंधार संपू दे, जिल्हा परिषद शाळातील गोरगरिबांच्या पोरांना चांगलं शिक्षण लाभू दे आणि पुन्हा पसरो आमच्या जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांच्या मनावर शुद्धतेचे चांदणे. शिक्षकाने विद्यार्थ्यांशी आदर्श शिक्षकासारखे रोज वागणे हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष देवादादा, शिक्षण व आरोग्य सभापती सोनीताई, कृषी व पशुवर्धन सभापती जीभाऊ, महिला बालकल्याण सभापती ज्योतिताई, जिल्हा परिषद सदस्य सत्यभामाताई आणि सर्वच मान्यवर आणि उपस्थित असलेले सगळे शिक्षक आणि त्यांचे पूर्ण परिवार. आपण वैदिक काळापासून बघतो आहे की आपण शिक्षकांना एक गुरुची स्थान दिली आहे, एक गुरुचा दर्जा दिला आहे शिक्षकांना. आणि शिक्षक हे समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी हे खूप मोठं घटक आहे. जरी एक डॉक्टर चुकलं तरी एक पेशंट त्याची भोगत असतो. जरी एक इंजिनियरकडून चूक झाली तर एका बिल्डिंग कोसळली जाते. जराकडून एक ड्रायव्हरकडून चूक झाली तर एका अपघात होतो. परंतु जर शिक्षक चुकला तर तो विद्यार्थी आणि विद्यार्थींचा पूर्ण परिवार जिवंत असतात म्हणून त्यांना पूर्ण परिवाराला खूप प्रत्येक अडचणीत असताना खूप भोगावं लागतात. त्याच्यामुळे शिक्षकांकडे खूप मोठी जबाबदारी आहे. आणि आज आपण बघतोय आजचे जे जनरेशन आहे ते खूप वेगळं आहे. त्यांना शॉर्टकट पाहिजे, त्यांना सगळं लवकर पाहिजे, त्यांना मेहनत नको. परंतु आज मी सगळ्या शिक्षकांना सांगू इच्छिते की जसं एक मातीचा गोळा, कुंभार त्या मातीचा गोळाला जसं शेप देतो, एक चांगली प्रकृती तयार करतो, त्याच्याच प्रमाणे आपण जर आपल्या विद्यार्थ्यांना चांगले संस्कार दिले आणि चांगला नागरिक जर तुम्ही त्यांना करून घेतलं तर खूप मोठी तुम्ही चांगलं काम शिक्षकामार्फत करू शकता आहे. आणि सगळे विद्यार्थ्यांना तुम्ही सगळे विद्यार्थ्यांना प्रत्येक स्टेपला त्यांच्या जीवनात जे घडतं त्यांना जे अचिव्हमेंट त्यांना लागते ते तुम्ही त्यांना करू देतात. त्याबद्दल मी तुमचं मनापासून कौतुक करते आणि अभिनंदन सुद्धा करते. शिक्षकांना फक्त शाळेत मुलांना फक्त पुस्तक ज्ञान नाही तर बरेच बाकी काम तरी असतात ते आम्ही खरंच समजून घेतो. तरी तुम्ही चांगलं मुलांना शिक्षक द्या आणि हीच एक्सपेक्ट आम्ही तुमच्याकडून करतो आहे. आणि आपण जे विद्यार्थी शाळेत येतात ते खूप गरीब परिवारमधून येतात. त्यांच्या आई वडिलांकडे वेळ नसतो त्या मुलांच्या. शिक्षक ते तुम्ही काय अभ्यास घेताय, काय करताय ते पूर्ण जबाबदारी ठेवून डोळे बंद करून तुमच्याकडे पाठवतात. तर माझी आपल्या सर्वांच्या शिक्षकांकडे विनंती राहील की आपण त्यांना चांगलं ज्ञान द्या आणि पुढे पाठवा. आणि आज विद्यार्थी जे काय अचिव्हमेंट करतात, आज इथे बसलेला जे काय पदाधिकारी आहे, आपण आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये शिक्षकाने एक खूप मोठं योगदान दिलं आहे. ते आपण कधी न विसरता आपण नेहमी ते लक्षात घ्यायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना कुठेही कमी न पडू देता त्यांना पुढे घेऊन जायला पाहिजे. आज ज्या शिक्षकांना पुरस्कार भेटतात त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि एक रिक्वेस्ट करते की जर आपल्याकडे जिल्हा परिषद शाळांमध्ये काहीतरी नवीन आयडिया असेल, काहीतरी नवीन आपण शाळेत करू शकतो तर
तर ते आपण नक्की CO साहेबांकडे शिक्षण अधिकारीकडे ते आमच्या कोणत्याही पदाधिकारीकडे सांगा, तर नक्कीच आम्ही चांगलं ते जिल्हा परिषद शाळा मुलांसाठी आम्ही करू इच्छितो. आणि परत एकदा सगळ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.